आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये दिनांक 1 सप्टेंबर रोजी दिवसभर आणि त्यानंतर रात्री सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्यात ज्या नद्या वाहतात त्यांच्या प्रवाह क्षेत्रात, त्यांच्या कॅचमेंट एरियामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद ही झालेली आहे. आता सद्यस्थितीत पावसाने जरी थोडी उघाड दिला असला तरी सुद्धा जवळपास जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी घरांचं आणि पशुधनाचं सुद्धा नुकसान झाल्याची माहिती आपल्याकडे आलेली आहे. यामध्ये कुठलीही जीवितहानी आतापर्यंत झालेली नाही. काही ठिकाणी लोक ज्या ठिकाणी अडकून पडले होते अशा ठिकाणी तातडीने पोहोचून प्रशासनानं त्यांना त्या ठिकाणाहून हलवलेलं आहे आणि जिथे आवश्यकता आहे तिथे आपण सर्व ग्रामस्थांना किंवा नागरिकांना सोयीच्या आणि सुरक्षित अशा स्थळी हलवत आहोत. धरणांच्या बाबतीत सुद्धा आपण पूर्णतः नियंत्रणामध्ये आहोत. सर्व धरणांची प्रशासन आणि संबंधित जिल्हा प्रशासन या सगळ्यांशी आपण समन्वय साधून आहोत. विशेषतः तेलंगणामधले जे धरण आहेत किंवा जायकवाडी असेल किंवा मराठवाड्यातील इतर धरणं असतील ज्यांच्या ऑपरेशनवरती आपल्या जिल्ह्यातील परिस्थिती अवलंबून आहे अशा सगळ्यांच्या आपण संपर्कात आहोत. सद्यस्थितीत विष्णुपुरी धरणाचे 10 गेट्स उघडलेले आहेत. जवळपास 1.5 लाख क्युसेक्सचा विसर्ग त्यातनं सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या सर्व भागांना आपण सावधानतेचा इशारा दिलेला आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे, मात्र तरी सुद्धा आपण सर्वांनी सतर्कता बाळगणं आवश्यक आहे.